रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवलेले आहे काळ्या मसाल्यामध्ये तुरीची भाजी. तर भाजी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे. खूप चविष्ट आणि खूप छान अशी मस्त भाजी झालेली आहे. तर चला तुरीची भाजी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. काळ्या मसाल्यामध्ये सगट तुरीची भाजी कशी बनवायची ती आज आपण बघूया. तर इथे आपण तूर भिजवून घेतलेली आहे, रात्री भिजवलेली आहे. काळ्या मसाल्यामध्ये आपल्याला तूर बनवायची. तर इथे मी भरपूर तूर भिजवलेली आहे, बाकीची मी बाहेर उन्हात वाळत घालणार आहे डाळीसाठी. आणि ही घेतलेली आहे काळ्या मसाल्यामध्ये आपल्याला बनवायची आहे तूरची भाजी. तर चला मसाला काढून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा. आणि कुकरला आपल्याला याला एक शिट्टी घ्यायची आहे तुरीला. तूर शिजते तोपर्यंत आपल्याला मसाला इथे तळून घ्यायचा आहे. इथे मसाला काढून घेतला, 2 कांदे चुलीमध्ये भाजून घेतले, धने घेतले, खडा मसाला घेतला, आलं लसूण घेतलं, खोबरं घेतलं, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या. आपल्याला मसाला सगळा तळून घ्यायचा आहे आणि बारीक दळून घ्यायचा आहे. मसाला तळून घेतला, आपण दळून घेऊया. मसाला छान दळून घेतलेला आहे एकदम बारीक. चूल पेटून कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. दळलेला मसाला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. आलं लसूण पेस्ट आपण मसाल्यामध्येच दळून घेतलेली आहे, सेपरेट काही ठेवलेली नाही. तर मसाला इथे छान असं मस्त परतून घ्यायचा आहे. गावाकडच्या चुलीवरच्या भाज्या म्हटलं ना खूप चविष्ट लागतात. इथं मसाले बघितले नाही मी किती कमी मसाले घेतलेले आहे. एकदम एक छोटं चमचा असे मसाले घेतलेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मसाले घेऊ शकता, कारण की एकदम आपण खडे मसाले वगैरे घातलेले मसाले कमी बाकीचे मसाले घालून घ्यायचे. लाल मिरची पावडर, एव्हरेस्ट मसाला म्हणजे मीठ मसाला, थोडासा हिंग, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर घालून घेऊया. मसाला छान परतून झालेला आहे. इथे तूर आपण शिजवून घेतलेली आहे. तुरीमध्ये आपण मीठ आणि हळद घालून छान मस्त मऊसूत अशी शिजवून घेतलेली आहे. परत आपल्याला इथे तूर घालून घ्यायची. मसाला छान परतून झालेला आहे. थोडीशी तूर आपल्याला अशीच ठेवायची आहे, थोडी मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायची. ही एक जुनी पद्धत आहे. काही कडधान्य शिजवून घेतल्यानंतर थोडंसं मिक्सरला दळून घ्यायचं, म्हणजे भाजी घट्ट होते. ते आपण तूर फिरून घेतलेली आहे थोडीशी मिक्सरमध्ये भाजीमध्ये घालून घ्यायची. भाजीमध्ये इथे आपण शिजवलेली तूर आणि दळलेली तूर घालून घेतलेली आहे. तर भाजीला छान उकळी घ्यायची आहे. तूर शिजवताना कुकरला मीठ आणि हळद घालून शिजवलेली आहे, त्याच्यामुळे आता मिठाचा वापर कमी करायचा. इथे मी मीठ घालून घेते, थोडंसं पण मीठ घातलेलं आहे. आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया, अर्धा चमचा. इथे छान असे मस्त उकळलेली आहे, बघू शकता. आपली इथे तुरीची काळ्या मसाल्यातली भाजी तयार आहे. तर छान अशी इथे मस्त भाजी झालेली आहे. तरी पण खूप छान अशी मस्त आलेली आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. आणि अशा पद्धतीने काळ्या मसाल्यातली तुरीची भाजी नक्की बनवून बघा. धन्यवाद.